श्री स्वामी समर्थ मंडळी, तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज ना आम्ही शंभूचं जावळ काढलं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शंभू जावळ काढण्यासाठी किती राडलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्यावर कळेलच। आणि हो, आज ना मी डाळबट्टीचा स्वयंपाक पण बनवलेला होता। आता जावळ काढायचं म्हटलं की मामा लागणार, आणि मला काही सख्खा भाऊ नाही। चुलत भाऊ पण आहे आणि मावस भाऊ पण आहे, पण ते ना खूप लांब राहतात। आणि माझ्या सासरकडच्या नात्यामध्येच ना मला खूप सारे भाऊ भेटलेत, तर त्यापैकीच एका मामाकडून ना आज आम्ही जावळ काढणार होतो। आणि कृषूचं जावळ पण त्याच मामाने काढलेलं होतं, आणि त्याच्यासाठीच ना डाळबट्टीचा प्लॅन होता, कारण की त्याला ना डाळबट्टी खूप आवडते। आणि त्याच्याबरोबरच हरभऱ्याची उसळ पण बनवणार होते। हरभरे ना अगोदरच भिजवायला टाकलेले होते, त्याच्या ना 2-3 शिट्ट्या करून घ्यायचे होते, मग ते ना छान शिजतात। त्यासाठी ना मी थोडेसे जिरे आणि ना मीठ टाकून ते शिजवायला टाकले। आणि दुसरीकडे लगेचच मुगाची आणि तुरीची डाळ शिजवायला टाकली होती। दोन्ही कुकर लावून दिले आणि लगेचच बट्ट्याची तयारी करायला घेतली। त्यासाठी ना मी अगोदर चूल पेटवून ना पाणी ठेवलं होतं तापायला। पाण्याला उकळी येऊपर्यंत ना म्हटलं चला पीठ मळून घेऊयात। बट्ट्याचं पीठ काढलेलं होतं, मग लगेचच ते परातीमध्ये घेतलं। त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा खाता सोडा आणि ओवा टाकला होता। आता बरेच जण यामध्ये थोडंसं तिखट आणि हळद टाकतात, पण मी काय ते टाकत नाही। हे सगळे ना एकदम असं मिक्स करून घेतलं, आणि हा गोळा ना हलक्या हातानेच मळावा लागतो, त्यामुळे ना बट्ट्या निब्बर होत नाहीत, एकदमच खुसखुशीत होतात। थोडं थोडं पाणी टाकून ना गोळा करून घेतला। आमची ते पण ना सगळ्यांना बट्ट्या खूप आवडतात, आणि जवळपास 1 महिना झाला होता तेव्हा आम्ही बट्ट्या केल्या होत्या। माझा ना पिठाचा गोळा तयार करून झालेला होता, मग मी त्यामध्ये ना 2-3 पळे ना तेल टाकून ते मिक्स करून घेतलं। तेलामुळे ना छान गोळे बनतात। तेल मिक्स केल्यानंतर ना लगेचच बट्ट्यासाठी गोळे पण बनवून घेतले, पण चुलीवर ठेवलेल्या पाण्याला उकळी आलेली नव्हती। मग ना धडाधडा जाळ घातला आणि त्यानंतर उकळी आली, मग लगेचच सगळे गोळे ना मी उकळत्या पाण्यामध्ये टाकले। पाण्याला जर उकळी आलेली असली ना तर ते गोळे खाली चिटकत नाहीत। आणि बघा, मस्त असं चुलीला जाळ पण चालू होता, आणि आपल्या बट्ट्या पण छान असे उकडत होत्या। आता हे शिजायला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतील। ते छान असं शिजत होतं, मग मी ना त्याच्यावर झाकण ठेवून दिलं। जवळपास 20 मिनटामध्ये ना ते एकदम छान अशा शिजणार होत्या। तोपर्यंत म्हटलं चला हरभऱ्याची उसळ आणि ना सांबार बनवून घेऊयात। तर त्यासाठी ना मी अगोदर मसाले काढून घेतले। डाळ ना छान अशी शिजली होती, मग मी ना अगोदर आहे ना सांबार बनवून घेणार होते। आम्ही ना याला ना सांबार न म्हणता डाळच म्हणतो। मी ना अगोदर वरण म्हणायचे, पण माझ्या सासरी ना डाळच म्हणतात। तर डाळीला फोडणी देण्यासाठी ना मी थोडंसं खोबरं, अद्रक आणि ना लसूण आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं। मग कुकरमध्येच मला ते बनवायचं होतं, त्यामुळे ना मी कुकरमध्ये अगोदर तेल टाकून गरम करून घेतलं। त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला, त्यानंतर जिरे आणि मोहरी, आणि हे दोन्ही छान असं तडतडल्यानंतर ना त्यामध्ये बारीक केलेला मसाला टाकला। याला पण 2 मिनटं फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, सांबार मसाला आणि आपल्या घरातले काही मसाले टाकले, आणि त्यामध्ये नंतर मी टोमॅटो पण ॲड केला होता। आणि हे सगळे ना 2 मिनटं छान असं परतून घेतलं, आणि मग आपली ना शिजवलेली डाळ टाकली। डाळ शिजवताना मी कधीच मीठ टाकत नाही, फोडणी दिल्यानंतरच टाकते। मग पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ पण टाकलं, आणि मंद आचेवर ना थोडा वेळ उकळून घेतलं, आणि मस्त अशी आपली डाळ तयार होती। सगळ्यात शेवट ना त्यामध्ये जे मेन टाकायचं असतं ते म्हणजे कोथिंबीर पण टाकून घेतली। आणि हो, डाळ शिजवायच्या वेळेस ना मी त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, थोडासा कांदा आणि भोपळा पण टाकला होता, त्यामुळे ना खूप छान सांबारला टेस्ट येते। आपली डाळ शिजून झाल्यानंतर ना मी लगेचच आहे ना हरभऱ्याची उसळ बनवायला घेतली। तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर कांदा परतून घेतला, मग फोडणी देण्यासाठी त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे टाकले, त्यानंतर कढीपत्ता टाकून हे छान असं तडतडून घेतलं। आणि यासाठी पण मी थोडंसं अद्रक, लसूण आणि खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं, मग ते त्यामध्ये ॲड केलं आणि 2 मिनटं परतून घेतलं। आणि यासाठी मी थोडीशी हळद, थोडासा काळा मसाला आणि थोडासा छोले मसाला टाकला होता, थोडीशी धना पावडर पण टाकली होती। आणि ही फोडणी देण्यासाठी मी कांदा ना साईडला काढून घेतला होता, मग त्यामध्ये तो कांदा पण ॲड केला, आणि हे सगळं ना 2 मिनटं छान असं परतून घेतलं। मग त्यामध्ये आपले हे शिजलेले हरभरे टाकले, ते छान असं मिक्स करून घेतलं आणि 2 मिनटं ना वाफळून घेतलं। आणि सगळ्यात शेवट ना त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला होता, तो पण छान असा मिक्स करून घेतला।
आणि मग शेवट थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली. आणि इथे आपली गरमागरम हरभऱ्याची उसळ तयार झालेली होती. माझं एवढं काम होईपर्यंत ना बट्ट्या छान अशा शिजलेल्या होत्या. मग लगेचच सासूबाईंना त्या चुलीवरतीच तळायला घेतल्या होत्या. आणि बघा इथे आमचा गरमागरम डाळवट्टीचा स्वयंपाक तयार झालेला होता. आणि बट्ट्या ना एकदमच खुसखुशीत झालेल्या होत्या बरं का. आणि याच्याबरोबरच मी ना थोडंसं भात पण लावलेला होता. न्हावी दादांना ना आम्ही थोडंसं लवकरच बोलवलेलं होतं, पण त्यांना फोन केल्याच्या नंतर त्यांचं चाललं होतं का मला थोडासा उशीर होईल यायला. मग त्यांना येईपर्यंत आम्ही सगळ्यांनी जेवणं करून घेतली. आणि तोपर्यंत ना शंभूची झोप पण झालेली होती. त्यांना यायच्या अगोदरच 5 मिनिटे तो उठला होता. मग काय ते आल्याच्या नंतर लगेचच जावळ काढण्याची तयारी केली. शंभूला ना त्याच्या मामाने ड्रेस आणलेला होता. मग तो ना त्या पॅन्टच्या नाडीसोबतच खेळत होता. आणि आम्ही पण जावळ काढण्यासाठी मामाला ड्रेस घेतला होता. मग दोघांनी पण नवे नवे कपडे घातले. जावळ काढण्यासाठी ना मी शंभूचे कपडे बदलले होते, कारण छोटे छोटे केस ना त्यावर पडले असते तर निघलेच नसते. सगळ्यांनाच वाटत होतं की तो खूप रडेल, पण तो ना एकदमच शांत बसलेला होता. आम्ही जेव्हा कृषीचं जावळ काढलं होतं ना तर ती अजिबातच रडली नव्हती. शंभू पण अगोदर रडला नव्हता, पण मागचे थोडेसे केस काढायचे राहिले ना तेव्हा तो खूप रडायला लागला. पण एकदमच थोडे केस राहिलेले होते, मग लगेचच न्हावी दादानी काढून घेतले. आणि बघा आमची शंभुड्याची ना मस्त अशी चंपी झाली होती. त्यानंतर लगेच त्याची टाळू माखली आणि त्याला आंघोळ घातली. तो एकदम शांत बसला होता, त्यामुळे एकदमच प्लेन चंपी झाली होती. तर मग चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.